सांडपाडा येथील साई भक्त सेवा मंडळ व साई भक्त महिला फाउंडेशन यांच्यातर्फे सांडपाड्यात प्रति पंढरपूर आषाढी वारी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता। आमदार मंदा म्हात्रे यांनी प्रति पंढरपूर आषाढी वारी दिंडी सोहळ्यात सहभागी होत विठ्ठल नामाचा गजर करत श्री विठुरायांचे दर्शन घेतले। साई भक्त सेवा मंडळ व साई भक्त महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा शारदा पांडुरंग आमले व संस्थापक अध्यक्ष समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या सौजन्याने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण सांडपाडा नगरीत आज विठुनामाच्या गजरात नाहून गेला होता। त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी, भगवान शंकर, स्वामी समर्थ महाराज तसेच विविध कलाकार दिंडीत सहभागी झाले होते। आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले, वारकऱ्यांनी विठू माऊलींच्या प्रती असलेली भक्ती, श्रद्धा याचं मूर्तिमंत उदाहरण आज दिंडीत अनुभवायला मिळाले। यावेळी जिल्हा अध्यक्ष राजेश पाटील यांनी देखील पायी दिंडीचा अनुभव घेत विठुरायाचे दर्शन घेतले। उपस्थित सर्व वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यांना पुरेपूर सोयीसुविधा पुरवण्यात आल्या। आषाढी एकादशी निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देऊन वाटप करण्यात आले आणि आलेल्या कलाकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला। हा सोहळा भक्तिमय आणि संस्कृती जपणारा असा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। समाजसेवक आणि सोशल वर्कर पांडुरंग आमले गेली 5 वर्ष इथं पंढरीचं संपूर्ण दृश्य निर्माण करतात। प्रति पंढरपूर
असं सांडपाड्यात येतं. आणि मी 5 वर्ष झाली पांडुरंग आमलेंच्या कार्यक्रमाला येऊन विठ्ठल रुक्माई असेल, शंकर पार्वती असेल, सर्व देव पालखी सगळ्यांचं मी दर्शन घेते. आणि मला असं वाटतं मी पंढरपुरात आलेले आहे. माझ्यासाठी हेच विठ्ठल रुक्माई आहे, आमले आणि आमलेची मिसेस. कारण ह्या इतक्या लोकांना पावसामध्ये घेऊन कार्यक्रम करतात, ही काही खायची गोष्ट नाही आहे. त्यांना लास्टपर्यंत मिरवणूक काढणं, वातावरण निर्माती करणं, आपली संस्कृती, आपले संस्कार. आपण विठ्ठलाला नाही जाऊ शकत, पण इकडे आल्यावर असं वाटतं की आपल्याला विठ्ठल रुक्माई इथे भेटली. मी दरवर्षी पावसात अर्जवून या मिरवणुकीला येत असते आणि त्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, सगळ्या आलेल्या माता भगिनींना जे उत्साहात बिचारे या वारीत आलेले आहेत त्यांना मी मनापासून आजच्या दिवशीच्या शुभेच्छा देते आणि विठ्ठलाकडे प्रार्थना करते या सांडपाड्यामध्ये नाही पूर्ण नाव मिळेल असंच वातावरण पुढच्या एकादशीपर्यंत राहिलं पाहिजे. धन्यवाद. मी फुगड्या खूप खेळायची, पण आता माझ्या पायामुळे जर संपूर्ण मिरवणूक मी फुगडी, टाळ, मृदुंग वाचवून चालली असती. असो, जसं आहे देवाने दिलंय तसं राहावं, सर्व प्रेम करावं एवढंच मला कळतं. गेली 5 वर्ष आम्ही अखंड हा वारी दिंडी सोहळा आम्ही साजरा करत आहोत. लॉकडाऊन मध्ये ज्या वेळेला आपल्या सांडपाड्यातील वारकऱ्यांना, आमच्या भक्तांना पंढरीत जाता येत नव्हतं, अशा वेळेला आम्ही ही संकल्पना चालू केली आहे. आणि खरोखर तेव्हापासून आतापर्यंत निरंतर 5 वर्ष ही सेवा आम्ही सांडपाड्यावर देत आहोत. आणि या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न आम्हाला येत नाहीये. विशेष म्हणजे वरुण राजाची सुद्धा कृपा आमच्यावरती आहे. या 5 वर्षामध्ये दिंडी चालू झाल्यापासून ते दिंडी संपेपर्यंत कधीच पाऊस पडत नाही. म्हणजेच विठुरायाबरोबर आमच्या वरुण राजाची आमच्या कृपा आहे. त्याचबरोबर आमच्या सर्वांच्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनातून आम्ही ही दिंडी गेली 5 वर्ष इथं करत आहोत. या दिंडीमध्ये ताईंचा सुद्धा सहभाग झाला. आमचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी सुद्धा इथं सहभागी झाले होते. त्यांनी सुद्धा मनमुराद या दिंडीचा आनंद घेतलेला आहे. ताईंनी तर या दिंडीमध्ये टाळ नृत्य केलेलं आहे, त्याचबरोबर फुगडी घातलेली आहे, विठुरायाची गाणी बोललेली आहेत. म्हणजे त्यांना सुद्धा असं वाटलं होतं की मी जणू काही पंढरपूरला चाललेली आहे. आणि ताईंनी आमच्या राजेश पाटील यांनी, प्राची ताईंनी या दिंडीचा मनमुराद आनंद घेतलेला आहे. या दिंडी दरम्यान ठिकठिकाणी फराळाची व्यवस्था केली होती. आज सकाळी 10 वाजल्यापासून ते आतापर्यंत 5 वाजेपर्यंत अखंड सेवा आमच्या युवा फाउंडेशनचे सहकारी, त्यामध्ये आमचे साईराज पराडकर, त्याचप्रमाणे साईराज काळे यांनी खरोखर चांगली अशी सेवा दिलेली आहे. पुढील काळात सुद्धा ते आम्हाला असे सहकार्य. त्याबरोबर ठिकठिकाणी शिवसेना असो किंवा इतर पक्षाचे जे समाजसेवक आहे यांनी सुद्धा फराळाची व्यवस्था केली होती. म्हणजेच आमच्या या पूर्ण वारीमध्ये सर्व सांडपाडावासींचं तसेच या युवा फाउंडेशनचं खरोखर चांगलं सहभाग आम्हाला भेटला आणि यांच्यातून सेवा झालेली आहे. म्हणजे खरोखर आम्ही ईश्वरचरणी, आमच्या विठुरायाचरणी प्रार्थना करतो पुढील काळात सुद्धा आमची ही दिंडी अशी यशस्वी करण्यासाठी या लोकांची साथ आम्हाला नक्कीच भेटेल. आमचे मित्र राकेश नाईक यांच्या आर नाईक इव्हेंटचे सर्व कलाकार इथे दरवर्षी येत असतात. या कलाकारांना विशेष आम्ही इथे त्यांची वेशभूषा परिधान करून बोलायचं कारण म्हणजे आजच्या या पिढीला विठ्ठल रुक्माई कोण आहेत, संत तुकाराम कोण आहेत, नामदेव महाराज कोण आहेत, मुक्ताई कोण आहे, ज्ञानदेव महाराज कोण आहेत, त्याचप्रमाणे वासुदेव आणि आपले जोगते आहेत, त्या यांची माहिती भेटली पाहिजे. आमचे स्वामी समर्थ महाराज आहे म्हणजे कोण आहेत याबद्दल त्यांना पुढे समजलं पाहिजे. आणि संस्कृती पुढील काळात सुद्धा अशीच अखंड राहावी म्हणून आम्ही शाळकरी विद्यार्थ्यांना इथे सामील करून घेतलं होतं. आणि या विद्यार्थ्यांना विशेष म्हणजे आम्ही काही ना काहीतरी भेटवस्तू म्हणून शालेय उपयोगी वस्तू सुद्धा आम्ही त्यांना भेटवस्तू दिलेल्या आहेत. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.